भरी तेने मुक्तिचारी साधियल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आसोनी संसारी जिव्हे वेग करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय दान्तु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
महेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारे बरण रघुबल बिमल जसु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कलेस अधिकार विठ्ठल विठ्ठल शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हारो राम दूता तुम्हारो राम दूता पाय भक्ति दाता वाटा पाय भक्ति दाता वाटा तुम्हारो राम दूता तुम्हारो राम दूता पाय भक्ति दाता वाटा पाय भक्ति दाता वाटा शरण शरण हनुमंता तुम्हारो राम दूता तुम्हारो राम दूता तुम्हारो राम दूता शरण जी हनुमंता तुम्हारो राम दूता तुम्हारो राम शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाया सुभटा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोणी आता विठ्ठल देवाचे द्वारी उभा क्षण भरी देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनासाठी गायलेला अभंग अलंकापूर निवासी विश्ववंद्य ज्ञानोबाराय यांचा 4 चरणाचा हरिपाठ या ग्रंथातील पहिल्या क्रमांकाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल ज्या हरिपाठाची सुरुवात देवाचे द्वारी उभा क्षण भरी या अभंगाने होते आणि सर्व सुख गोडी साही शास्त्री निवाडी या अभंगाने सांगता होते तर या अभंगातून माऊली ज्ञानोबाराया मुक्तीचा मार्ग आपल्याला सांगतायत विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखिल कोट ब्रह्मांड नायक जगाचा जनिता परमपिता पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्रीमद भागवत कथा सुंदर असं या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि ज्यांच्यामुळं मला इथे येण्याचा योग आला श्री आदरणीय याच गावचे नागरिक रखमाजी शंकरराव सुराशे सर आमचे दादा वारकरी संप्रदायातील आणि
तसेच दत्ता लक्ष्मणराव तेलगड यांच्यातर्फे मला या ठिकाणी बोलावण्यात आलं. यांनी मला कॉल केला आणि तुम्हा सर्व ग्रामस्थाच्या वतीने माझ्याकडे ही सेवा सोपवण्यात आली. धन्यवाद. सर्वांचे मनस्वी आभार मानते मी. आणि तसेच या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित कलाकार मंडळी, आदरणीय हरिभक्तपरायण संगीत विशारद संगीत अलंकार महाराज गोविंद महाराज कुठले जालन्याचं वैभव या ठिकाणी उभा आहे. तरुण तडफदार व्यक्तिमत्व, पण काय गायन सुंदर आहे हो त्यांचं. आमचे शिंदे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या महाराजांची मी मनस्वी आभारी आहे. तसेच आदरणीय हरिभक्तपरायण संगीत विशारद संगीत अलंकार संतोष महाराज वाघासारखंच गायन आहे त्याचं. क्या बात आहे. असे गायक असले आमच्यासारख्याला टेन्शनच नाही बघा. काय गायन सुंदर आहे. असं वाटलं वंजळभर साखर घ्यावं दोघाच्या तोंडात टाकावं. इतकं गोड गायन आहे. आणि तसंच आदरणीय हरिभक्तपरायण बरं माझ्या दादाचे मित्र आहेत आणि ते माझे दादाच आहेत. मग माझ्या बंधूचे अनिरुद्ध महाराज कदम, मी त्यांची छोटी बहीण आहे बरं का. आणि तसेच आदरणीय हरिभक्तपरायण आमचे दिवाकर महाराज असतील, आमचे भागवत महाराज इथलेच आहेत का बरं सुराशी असतील, आदरणीय हरिभक्तपरायण बाळू महाराज, आमचे विनेकरी दादा, तसेच आमचे चोपदार दादा भरभक्कमपणे माझ्या पाठीमागं उभे आहेत बरं का. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार बरं का. कीर्तनकार मंडळीमध्ये आमचे दादा महाराज आहेत, कोठाळा, हेही माझ्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. मनस्वी आभार मानते दादा तुमचे. हरिभक्तपरायण काळे महाराज काकडे महाराज बरोबर काकडे महाराजांचे बंधू, तुमचा आमचा परिचय या कीर्तनात झाला. धन्यवाद. तुम्ही माझ्या कीर्तनात उपस्थित आहात. आदरणीय हरिभक्तपरायण दादा याच गावचे तुम्ही काटे महाराज. आदरणीय माझे मिस्टर रामदास महाराज गाडेकर, ज्यांच्यामुळं मी या गादीचे अधिकारी झाले. त्यांनी मला घरी बसून घडवलं बरं का. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच सर्व गायनाचार्य माझे परिचित अपरिचित आदरणीय हरिभक्तपरायण आमचे दादा, सर्वांच्या चरणी विनम्र भावने नतमस्तक होते. आणि खरंच मूर्ती लहान आणि कीर्ती महान असे असणारे आपल्याच गावाचं वैभव, तेही तरुण तडफदार. बॉडी बघितली तर माणसाला वाटतं काय वाजवीन हा पोरगा. पण आमचे करण महाराज, अरे बापरे काय वाजवतात, काय वेग आहे त्यांचा. खरंच. आणि आदरणीय हरिभक्तपरायण मृदुंग विशारद आमचे बीडचे, आमचे बीड पारांगण्याहून बीड परळी बीडून आमचे ओमकार महाराज या ठिकाणी आलेले आहेत. खूप सुंदर त्यांनी सुद्धा वाजवलं. अगदी दोघाला या ठिकाणी कुठेच गालबोट लावायला हेच नाही माझ्याकडं. खरंच खूप सुंदर वाजवलं. आणि सर्व पंचक्रोशीतून आलेले भाविक भक्त या ठिकाणी, श्रोतूवर्ग, मातावर्ग, पितृवर्ग, गुणीजन, गायक, शैक्षणिक, राजकीय सगळ्या क्षेत्रातील तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. आमचे तरुण बघा कसे बसले ते या ठिकाणी मोबाईल बघत. खूप छान दादा, इकडे बसा की समोर. ऐका महिला मंडळ, खूप जण तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. हनुमंतरायाच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये मला सेवा करण्याचा या ठिकाणी योग आला. खरोखर मी भाग्यवान आहे. आणि ही भूमीच अशी आहे, समर्थ रामदास महाराजांच्या चरणानं पवित्र झालेली ही भूमी आहे. कारण जी भूमी आहे ही त्यांच्या पावलाने पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे. आमचे दादा सुद्धा इथे आलेले आहेत भेंडाळेहून, आमचे बंगलेवाडीहून आप्पा आलेले आहेत, आमच्या काकी आलेल्या आहेत. सर्वजणांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होते बरं का. आता राहिलेले कोणी असतील माफ मला हे करा बरं का. आमचे यूट्यूब चॅनलवाले नाव काय, आनंद कीर्तनाचा सोहळाच आहे आज आनंदाचा. विठ्ठल 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 त्या सप्त्याला ज्यांच्यामुळे विशेष वैभव आले, तरुण मंडळ, ज्येष्ठांचा पुढाकार, ज्येष्ठांनी मार्गदर्शन केलं आणि तरुणांनी पुढाकार घेतला. खूप छान या ठिकाणी तुम्ही हे केलेलं आहे. ऐका, तुमच्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. ऐका, मंडप डेकोरेशन एकदम ओके, तुमची साऊंड सिस्टीम एकदम ओके, सगळंच ओके बरं का. महाराजांना सांभाळून घ्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबा राया
यांनी मुक्तीचा मार्ग सांगितलाय. तुम्ही म्हणता नुक्ती का ताई? नुक्ती तर भेटतेच आपल्याला सप्त्यात, पण मुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे. कारण याच जन्मामध्ये ज्ञानोबरायांना कळालं, याच जन्मामध्ये मुक्ती प्राप्त करून घेऊ शकतो. हा जन्म असा आहे, मानवी जन्म हा असा आहे. या जन्मामध्ये आपल्याला दुसरीकडे जाता येतं, अधोगतीला जाता येतं, आणि याच जन्मामध्ये आपल्याला देवाकडे सुद्धा जाता येतं. विठ्ठल विठ्ठल. कारण या भूमीचं वैशिष्ट्य तसे ऐका, भूमी ही इतकी पवित्र आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. आपण इथे जन्माला आलोत ना, आपलं भाग्य तवा आपल्याला इथे जन्म मिळाला. कारण प्रत्येक भूमी ही कोणत्या ना कोणत्या विशेष रूपाने या ठिकाणी प्रसिद्ध आहे. ऐका, महाराज सांगतात, शास्त्रकाराने एका श्लोकामध्ये 4 भूम्यांचं वर्णन केलेलं आहे. भक्तभूमी ही वैकुंठम, तपोभूमी ही कैलासम, स्वर्गलोकम भोगभूमी, मृत्यूलोकम रणभूमी. विठ्ठल विठ्ठल. या भक्तभूमीचं वैशिष्ट्य काय आहे? वैकुंठाला भक्तभूमीच का म्हटलेलं आहे? कारण येथून फक्त भक्तच अवताराला येत असतात. आम्ही या वैकुंठवासी आलो याची कारणाशी. वैकुंठाहून फक्त भक्तच येतात, आणि वैकुंठाला जाण्याचा अधिकार सुद्धा भक्तांनाच असतो. म्हणून भक्तभूमी ही वैकुंठम, तपोभूमी ही कैलासम. कैलासाला तपोभूमी का म्हटलं आहे याचं विशेष कारण आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, सगळ्या तपोनिध्यामध्ये जर विशेष रूपानं पाहिलं तर 1 नंबरचे तपस्वी कोण असतील तर भगवान शंकर आहेत. करिता तापसाची कडसनी, कमणा जवळा ठेवी जेल शुळपाणी. विठ्ठल विठ्ठल. हरी. कैलास लोकाचं वेगळं वैशिष्ट्य, आणि या ठिकाणी कैलास लोकाला तपोभूमी म्हटलेलं आहे. स्वर्गलोक कशासाठी विशेष आहे? स्वर्गलोकामध्ये वेगवेगळे भोग भोगल्या जातात. अश्नंती दिव्याणी दिवी दिव्य भोगात. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे भोग भोगले जातात, पण कोटपर्यंत? मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे. मृत्यूलोकाचं, या मृत्यूलोकाचं विशेष वैशिष्ट्य महाराज. आता शेवटचं कोणतं राहिलं? मृत्यूलोकच राहिलं ना. भक्तभूमी ही वैकुंठम, तपोभूमी ही कैलासम, स्वर्गलोकम भोगभूमी, मृत्यूलोकम रणभूमी. विठ्ठल विठ्ठल. या मृत्यूलोकामध्ये ज्याने कोणी जन्म घेतलाय, या मृत्यूलोकामध्ये देव जरी आला तरी त्याला युद्ध करायचे. या मृत्यूलोकामध्ये जीव जरी आला तरी त्याला युद्ध करायचे. या मृत्यूलोकामध्ये साधक जरी आला तरी त्याला युद्ध करायचे. कसं कसं सांगते तुम्हाला. या तिघांचेही 3 युद्ध प्रसिद्ध आहेत. ऐका, त्रिविधम युद्धम प्रसिद्धम मृत्यूलोके विशेषतः. कोणतं युद्ध? नवरदेवाचं म्हटले का? नाही नाही. देवयुद्धम, जीवयुद्धम, साधक युद्धम प्रसिद्धम. विठ्ठल विठ्ठल. आजच्या कीर्तनामध्ये साधकाचं युद्ध आलेलं आहे. कारण या जन्मामध्ये आपल्याला मुक्ती प्राप्त करता येऊ शकते. सांगा, देवाचं युद्ध कोणाशी हो? देवाचं युद्ध दैत्याशी असतं. ऐका, ग्रहण लागतं ना आपल्याकडं, लागतं ना, सूर्यग्रहण चंद्रग्रहण. देवाला सुद्धा गिराय म्हणतं का नाही माणूस? तसं देवाचं युद्ध कोणाशी असते? दैत्याशी. आता प्रभू रामचंद्र आणि रावणाचं युद्ध. प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेस सीतेचं हरण केलं, आता त्यांच्याच भक्ताच्या दरबारामध्ये आहे म्हटल्यानंतर सांगाय काय हरकत नाही. ज्या वेळेस सीता हरण झालं त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी काही वानर सेना घेऊन त्या ठिकाणी लंकेवरती स्वारी केली. मग तुम्ही म्हणाल, काही जण म्हणाले, ताई वानरांना का नेलं? याचं कारण आहे, वानराला नेण्याचं कारण आहे, लंका कशी होती हो? बोलत चला. लोखंडाची, सोन्याची. जाणते मंडळी आहात तुम्ही. आता मी माय बापापाशी बाळ बोले लाडे, करोनी वाकुडे मुक जैसे. बर का,
तुमच्या पुढे बोलणं म्हणजे माझ्यासाठी काहीच विशेष नाही, कारण इथे जाणते मंडळी आहात बर का. वानराला न्यायचं कारण एकच आहे, लंका ही सोन्याची होती आणि त्या ठिकाणी जर वानराऐवजी नरांना नेलं असतं, मानवांना नेलं असतं, तर त्यांनी युद्ध करायचं सोडून खिशेच भरले असते महाराज, खिशेच भरले असते. बरोबर आहे ना. म्हणून वानराला नेलं, पहिलं कारण. दुसरं कारण, खायचा तापच नाही. इथं साधं सोयरिकीला गेलो ना आणि कोणाचं जेवण जर मिळालं नाही तर येतानाच कटकटी होत्यात. काय हो मोठेपणानं सोयरिकीला नेलं आणि जेवण घातलं नाही. बरोबर आहे ना. इकडे होतं ना आमचे किशोर महाराज सुद्धा आलेले आहेत बरं का. महाराजचं पुन्हा पहिलं विठाल विठाल खाण्यापिण्याहून ताप होते, पण वानराचं कसं आहे, राणेची या पाने खायरा नेवाने केले लंकेश्वरा. तिसरं कारण आपल्याला दाखवून द्यायचं होतं आपल्यापेक्षा वानर चांगली काम. वानर हाती लंका देवविली म्हणे तुका, देवविली म्हणे तुका, वानर हाती लंका देवविली म्हणे तुका. पुढं होतं अलीकडं आलं, काय हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल वानरांना नेण्याचं विशेष कारण, मोठी माणसं गांभीर्यानं निर्णय घेत असतात. 5 वर्ष टिकला असं सरकार मोठी माणसं उभं करत असतात. बरोबर आहे का. म्हणून गांभीर्यानं निर्णय घेतला, वानरांना नेलं. रावण समोर आला, समरांगणाला रामे रावण देखिला. समोरासमोर पाहिलं आणि त्याच्या पुढं अर्ज फेकला, आर्यांची संस्कृती आमची. रावणा, एक तर शरण नाही तर मरण, अरे अवघे अंग तुझे वदियले वीर, होई शरणांगत अथवा युद्धाशी सामोर. विठ्ठल विठ्ठल युद्ध केलं. मग आत्ताचं प्रमाण आलं बघा. लंका मिळवली पण कोणाला दिली हो, ठेवविली म्हणे तुका. काय रावणा लंका वानर हाती लंका ठेवविली म्हणे तुका, केला रावणाचा वध अवघा तोडीला संबंध. विठ्ठल लंका राज्य बिभीषणे, लंका मिळवली पण घेतली का हो नाही, बिभीषणाला दिली. रामदेव होते, रामदेव बाबा नव्हते. विठ्ठल आता तुम्ही म्हणाल रामचंद्र भगवंताचं, हो हो कृष्णचंद्र भगवंताचं आणि कंसाचं. त्यांनी एकमेकांना कधी पाहिलं नव्हतं. परियरेरा भेटी युद्धाच्या प्रसंगी त्याचे शस्त्रांगी हानितले. त्यांनी सुद्धा मथुरा मिळवली पण कोणाला दिली, दिले उग्रसेना मथुरेचे राज्य. माझं कीर्तन नेमकं कळतंय ना का भाषा दुसरी हो ना. एक दिवस तुकोबाराय माळशिरसला कार्यक्रम त्यांचा कीर्तनाचा, रात्रभर कीर्तन केलं जगद्गुरु तुकोबारायांनी. आणि मग आता टाळकरी कंटाळले, टाळकरी आपले गेले. करण महाराज झोप येऊ लागली त्यांना, गेले सगळे गेले. आता विनेकरी कुठं ठेवता, विना ठेवता येत नाही, म्हशीच्या गळ्यात अडकवला. आणि मारुतराय म्हणले बापरे मला सुद्धा कंटाळा आला. आडवे झाले बघा. माळशिरसला गेल्यानंतर आडवा मारुती, तिथं झोप्या मारुती म्हणतात. आणि मग एकच साधक त्या ठिकाणी होता. तुकोबाराय साधनेमधून बाहेर आले आणि बघतात, म्हणतात बाबा तुमचं माझं कीर्तन तुम्हाला एवढं आवडलं का हो. ते म्हणले बाबा तुमच्या पायाखालची घोंगडी माझी होती म्हणून मी अडकून पडलो. तसं तर होत नाही ना. विठ्ठल विठ्ठल देवयुद्धम आता जीवयुद्धम. जीवाचं कोणाशी युद्ध आहे, जीवाचं स्वकीयाशी किंवा परकीयाशी युद्ध आहे. जीव आपापसातच भांडतात. ऐका वर्णन आलेलं आहे एक सुंदर. 2 आवा, 2 जावा, 2 बुवा, 2 मिस्त्री, 2 भट, 2 तट्ट, 2 कुत्री आणि 2 हलगट्ट एकत्र आले की त्यांचं भांडण झालं समजा. कसं सांगते तर 2 आवा, 2 सवती, दोघीचं मनाला मन मिळतच नाही.
अजिबात नाही. दृष्टांत देऊन सांगितलंय महाराजांनी. एक दिवस भगवान शंकर पार्वती आई साहेबांना बसलेले असताना साधनेतून बाहेर आले. पार्वती आई साहेबांना घेतले कैलासामध्ये. तेव्हा तिकडून नारदाची स्वारी आली आणि त्यांनी पाहिलं संसार लयच रंगून संगून चाललंय म्हणे. असं काही जण डोकवतात ना. त्यांनी सांगितलं पार्वती आई साहेब इकडे या. आई साहेबांना बोलवलं की भगवान शंकर म्हणाले मी येतो. त्यांनी सांगितलं नाही तुम्ही जागेवरच बसा. आई साहेब आल्या आणि सांगितलं माते लयच रंगून संगून संसार चाललाय म्हणे. तुला काही माहिती आहे का म्हणे. काय झालं नारदा. अहो म्हणे महादेवाने जटेत कोणाला लपवून ठेवलंय माहिती आहे का. आता जटेत काय असणार आहे कोणाला लपवून ठेवलंय म्हणे. काही नाही एखादी लिक असेल लिक म्हणे. उय मोठी टांगळा बसलाय जाऊन बघ म्हणे. पार्वती आई साहेब गेल्या. जटा सोडा जटा सोडा जटा सोडा म्हटल्यानंतर भगवान शंकर म्हणले हिला काय झालं. आता त्यांना कळालं कळी लावली नारदे. त्यांनी तिच्या त्या आई साहेबांकडे पाहिलं आणि जटा सोडल्या. शेवटी महिलेच्या हट्टे पुढं काही चालतच चालत नाही म्हणताय खुशाल. विठ्ठल विठ्ठल पार्वती आई साहेबांनी म्हटल्यामुळं आमच्या भगवान शंकरांचा नाविलाज झाला. जटा सोडल्या. जटेतून कोण प्रकट झालं. कोण प्रकट झालं गंगा. आणि मग त्या दोघीचं भांडण आलेलं आहे बघा. गंगा गौरी दोघी भांडवी साब्याशी धाडिले वनारे खेळ खेळे परी काही न सापडे तो एक खेळिया शहाणा रे ऐका खेळिया तुझ सांगितले ऐशे बहु गुण खेळला रे. अनेक प्रकारचे असे खेळ खेळले. मग याला म्हणतात दोन आवा दोन बुवा एकत्र आले. त्यांचं चाललेलं असतं इकडचा सप्ता माझ्याकडे तू कसं डोकं लावलंस. तो म्हणतो इकडचा काला माझ्याकडे तू कसा इथे आला. बरोबर आहे दिवाकर महाराज. ह्याला म्हणतात दोन बुवा दोन जावा. एका जावानं इकडून जर कचरा टाकला तर दुसरी तिथं लगेच कमराला पदर खाऊन फडा झटकी ती बघा असं. लगेच हिनं इकडून वाकडं तोंड केलं की ती लगेच ठुमका हाणते तिकडून. दोन जावा त्यांचं मनाला मन कधीच चिटकत नाही. आणि दोन बुवा दोन शास्त्री बाजूला राहू देऊ भट बाजूला राहू देऊ. दोन तट्ट म्हणजे घोडे एकत्र आले भांडणं होणारच. दोन हलगट्ट वा दोन हलगट्ट दोन हेले एकत्र आले. पूर्वीची म्हणे बघा. पूर्वीचे लोक सांगायचे ते जर दोन एकत्र आले हले हेले त्यांच्या टकरी लागायच्या 8-8 दिवस सुटायच्या नाहीत म्हणे. बरोबर आहे का. दोन हलगटांच्या टकरी. तसं दोन हेले दोन हलगट्ट याला म्हणतात जीवाचं जीवाशी भांडण. विठ्ठल विठ्ठल आता तिसरं राहिलं. तिसरं युद्ध कोणाचे. साधकाचं युद्ध. साधकाचं युद्ध कोणाशी आहे. साधकाचं युद्ध आंतर संसाराशी आणि बाहेर संसाराशी. अंतर्बाह्य जग आणि मन अंतर्बाह्य जग आणि मन अंतर्बाह्य जग आणि मन अंतर्बाह्य जग आणि मन. रात्र दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन अंतर्बाह्य जग आणि मन. अंतर संसाराशी आणि बाह्य संसाराशी. अंतर संसारामध्ये कोण वैरी आहेत. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार आतमधले विकार आहेत. आणि बाहेर कोण आहे समाज. समाज सुद्धा साधकाचा वैरी आहे. कसं कसं तुकोबाराय म्हणाले एखाद्या गावातल्या तरुण मुलाने जर टाळ घेतला दादा आणि तो जर उभा राहिला तर त्याला लोक हसत शामरावाचं पोरग कसं उभं टाकले टाळ घेऊन बघा ना. अरे हसू नका. त्याला तुम्ही या ठिकाणी टाळ वाजवतोय ना मोठेपणा द्या. वा काय छान वाजवतोय. कारण तरुणांची गरज आहे. तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात.
भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणपणात केलेला परमार्थ भगवंताला आवडतो बरं का. आपण कधी करतो 70च्या पुढं 80च्या पुढं फाउंडेशन हालत आहे, सगळे डिव जळालेले असतात, वायर तुटलेले असतात, काय ऐकू येत नाही. बरोबर आहे का. म्हणजे शरीर सगळं लक 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 करते ना, आणि मग त्यावेळेला आपण परमार्थ करतो. पण नाही, तरुणपणात केलेला परमार्थ देवाला सुद्धा आवडतो दादा. आणि एक आमच्याकडं तरुण कोणाला म्हणतात, परभणी जिल्ह्यामध्ये माझे बाबा आहेत बरं का, हे परभणीचे आमचे सखाराम महाराज परभणीकर नाव राहिलं, माझे बाबा आहेत ते. आणि तरुण कोणाला म्हणतात परभणी जिल्ह्यामध्ये, ज्याला आणाव संध्याकाळी धरून तो खरा तरुण. इथे तसे तरुण मंडळी भरपूर आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग तुकोबराय प्रमाण देऊन सांगतात, तुका म्हणे हसे जन, पण तो पण कसा असतो साधक, भरभक्कम असतो तो पण, टाळ वाजवणारच. पुन्हा काय करतात, जाती कुळाची बंधनं घालून पाठीमाग आणण्याचा प्रयत्न करतात. बरोबर आहे का. हा ह्या जातीचा, तो त्या जातीचा, आमचे कुळी नवते आयसे, हे चिपिसे निवडले. पण तो पण भक्कम असतो. तो काय म्हणतो, याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचोनी आणुनेने, किती वशिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळारती. तो पण भक्कम साधक असतो ना, त्याच्यामुळं तो पण तिथे थांबतो. काही काही जणाला जर भीती घातली, आता तरुण एखादा आला, त्याला जर तुम्ही टाळ वाजवतोय ना, तुमचं काम आहे वडीलधाऱ्या माणसाचं, ए बाबा वाजवतोय ना, थोडंसं थांब, दमानं वाजव. त्याला असं म्हणतात, हे गाट्या वाजवता येत नाही तर कशाला घेतला टाळ, तो काय तुमची पूजा करेल का. तो म्हणेल, ओ बाबा हा घ्या टाळ, ही घे माळ, तिकडंच गोंधळ घाल. विठ्ठल विठ्ठल. एवढ्यावरच थांबत नाहीत, काय करतात, तुका म्हणे घात व्हावा ऐशी करीती मात. साधकाच्या एवढं मुळावर समाज टपलेला आहे. आणि मग अशामध्ये साधकानं काय करायचं, म्हणोनी म्हणा बुद्धी बुद्धी क्षण क्षणा, मीच मज राखण झालो, मीच मज राखण झालो, ज्याने तेथेची भरिलो. विठ्ठल विठ्ठल. हे आहे साधकाचं युद्ध. मग अहोरात्र संसाराची युद्ध चालू आहे, अहोरात्र समाजाशी ज्यावेळेस युद्ध चालू आहे, त्यावेळेस साधकानं पाय हलवू द्यायचा नाही, भरभक्कमपणे थांबायचं. आणि काय करायचं, ज्ञानोबरांनी सांगितलंय, एक क्षणभर त्या भगवंताच्या द्वारामध्ये उभा राहायचं. अभंगाचं प्रथम चरण. देवाची द्वारी उभा क्षणभरी,
देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधियल्या. ज्ञानोबराय म्हणतात भगवंताच्या द्वारामध्ये जर एक क्षणभर उभा राहिलात तर त्यामुळे तुम्हाला चारही मुक्त्या प्राप्त होऊ शकतात. स्वरूपता, समीपता, सलुकता आणि सायुज्यता या चारही मुक्त्या प्राप्त होतात. या चारही मुक्त्यांच्या अधिकारी होतो पण केव्हा? देवाच्या द्वारामध्ये गेल्यानंतर. देवाच्या द्वारामध्ये जायचे. एका क्षणाचं आयुष्य याचा काय अर्थ आहे हो महाराज? आम्हाला थोडं समजून सांगता का? तेव्हा या कलियुगाचं आयुष्य 43,20,000 वर्ष कलियुगाचं आयुष्य. त्याच्यामध्ये एक युग झालं ते. असे कृतयुगाचे 1000 वर्ष, द्वापार युगाचे 1000 वर्ष, त्रेतायुगाचे 1000 वर्ष आणि कलियुगाचे 1000 वर्ष. एवढे वयवर्ष मिळून ब्रह्मदेवाचा सकाळच्या 7 वाजल्यापासून संध्याकाळचा काटा म्हणजे 12 तासाचा कालावधी होतो. ब्रह्मदेवाचा 4000 वर्ष झाले आणि तेवढीच रात्र आहे महाराज. मग त्याच्या आयुष्यापुढं आपलं आयुष्य एका क्षणाचे, एका क्षणाचे. म्हणून महाराज म्हणतात एके ठिकाणी महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. क्षणोक्षणाची करावा विचार करावया करावा विचार तरावया पार भवसिंधू. वाटे या जनाचे थोर बा आश्चर्य न करीती विचार का हिताचा. आपल्या हिताचा का विचार करत नाहीत. स्वहिता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी तेने. काय करायचंय? साधू संतांच्या संगतीत या ना. ज्ञानोबराय कोण आहेत? संत आहेत. ज्ञानोबराय कोण आहेत? जगाची माय आहे. ज्ञानोबराय हे कोण आहेत? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ऐका, लग्न झालेल्या स्त्रीने आई होणं हे काय विशेष महत्वाचं नाही, पण ज्ञानोबरायांनी 14 वर्षाच्या आयुष्यामध्ये नैष्टिक ब्रह्मचर्याचं पालन करून अवघ्या जगाची माय होणं याचं विशेष महत्व आहे. विठ्ठल ज्ञानोबरायांची वंश परंपरा सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायामधलीच आहे बरं का. गहिनीनाथाचे शुद्ध संप्रदाय ते. आपे गावकर गोविंदपंत निराई शुद्धोपंत गिरिजाई अलंकापुरी हे गहिनीनाथाचे शुद्ध संप्रदायी. आणि त्याच संप्रदायामध्ये ज्ञानोबरायांच्या वडिलांचा जन्म झाला. तया गोविंदपंता उदरी वंशाचा उद्धार उपजला कुमार विठ्ठल नामे. आणि त्याच विठ्ठलपंतांच्या उदरी 4 रत्न प्राप्त झाले. ते कोणते? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई. विठ्ठल विठ्ठल. हा आपला परमार्थिक वारसा आहे. ज्ञानोबरा एवढे श्रेष्ठ असताना तुम्हा आम्हा पामरांना एक क्षणभर देवाच्या द्वारामध्ये उभं राहा म्हणतात. क्षणभर. अहो त्याच्यासाठी काय करायचंय? काही नाही. तुमच्या मुखाने फक्त भगवंताचं नाम चिंतन करायचे आणि काय करायचे? स्वतःचं आत्मकल्याण करून घ्यायचे. आत्मानं सततम रक्षेर दारैरपी धनैरपी. आत्मकल्याण करून घेणं महत्वाचे. ज्ञानोबरायांनी सुद्धा सांगितलंय ऐशी दशा येईल पुढे की मन होईल वेडे मग तू चिंतून ठेव चोखडे. आत्मज्ञान, आत्मकल्याण करून घेण्यासाठी याच देही, अहो याच देहामध्ये आपल्याला आत्मकल्याण करता येतं, पुढे कुठंही नाही.
देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही पुढे कोठे घ्यावया विसावा फिरोनिया गावा आल्या विन। पुन्हा गावाला यायचा विचार आहे का? मी पुन्हा येईन असं काय आहे का? विठ्ठल विठ्ठल अरे या जन्मामध्ये कंटाळा आला बाबा म्हणा भोगू भोगू, बरोबर आहे का नाही? पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली। रजतम सत्व आहे ज्याची अंगी, याच गुणे जगी वाया गेला। तमाचं काम काय, रजाचं काय आणि सात्विकतेचं काय काम आहे? तम म्हणजे काय? नरकची केवळ, रजतो सबळ माया जाळ। कोबराय म्हणतात तुका म्हणे ऐका, सत्वाचे सामर्थ्य करवी परमार्थ अहर्निशी। विठ्ठल विठ्ठल माणसाने जीवनात आल्यानंतर स्वतःचं आत्मकल्याण करून घेणं गरजेचे, बाकी काही नाही। आत्मानं सततम रक्षेर दारैरपी धनैरपी। धन म्हणजे पैसा खोटाय, दारै म्हणजे पत्नी, पत्नीचं प्रेमही खोटे म्हणजे सोबत येणार नाहीये आणि पैसाही सोबत येणार नाहीये। असा कोण आहे इथे बसलेल्यापैकी की मी मेल्यानंतर माझ्या सोबत ATM कार्ड घेऊन जाणार आहे म्हणून? असा कोण आहे? साक्ष देईल का कोणी? सांगा, अजिबात नाही। अरे किती कमवलं तर इथंच ठेवायचे धन को बाबा, इथंच ठेवायचे धनाची पेटी। संजय
एवढी गेली नाही, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. एवढ्या प्रॉपर्टी वाल्याच्या सोबत एक कवडी सुद्धा गेली नाही, मग तुम्ही आम्ही कोण आहोत? क्या तू लेके आया था, क्या तू लेके जाएगा? ए बंदे, तूने जो कमाया है दूसरा भी खाएगा. तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाएगा 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 खाएगा. क्या तू लेके आया था, क्या तू लेके जाएगा? तूने जो कमाया है दुसरा ही खाएगा. अरे दुसरेच खाणार आहे, मग तू काय कर, स्वतःच हित बघ आणि मुक्तीचा मार्ग धर. बरोबर आहे का? कही लाख करोडो आए, कई कोटी खत्म कराए, कई कोटी खत्म कराए. बस यही चला गाना. ए बंदे, जब टूटे आना जाना, दिन चार घड़ी का जीना, चार घड़ी का जीना. ओ, दिन चार घड़ी का जीना, जीना, चार घड़ी का जीना. दुनिया है मुसाफिर खाना, दिन चार घड़ी का जीना. विठ्ठल विठ्ठल. राजा आए, महाराजा आए, यहाँ कोई रहन नाही पाए. मग कधी सुधरायचं? कधी संप्रदायामध्ये यायचं? इथं यायचं म्हटलं की लाज वाटते. बरोबर आहे ना? बिचकतात म्हणे. तमाशा पुढे नाचायला, बँजो पुढे, त्या डीजे पुढे नाचायला, जिबी बाहेर काढून नाचता, बाहेर पडूस तर कुत्र्यासारख्या. बरोबर आहे ना? संप्रदायामध्ये या. अरे याच्यामध्ये एवढा आनंद आहे, खूप आनंद आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. इथे नाचण्यासाठी कसलंही लाजायचं नाही आणि तिकडं नाचायला लाजायचं वा. कारण हिंदू धर्म संस्कृती आपली. शिवाजी महाराजांच्या जयंतीला इकडं बँजो वगैरे लावतात का? डीजे करण महाराज नाही, पुण्याकडं लावतात बरं का. डीजे लावतात, 4-5 बाटल्या तोंडात, पोटात, 4-5 खिशात, 4-5 वठात, हातात, आणि मग म्हणतात, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला? हे बिघडलेली संतान पाहायला. अरे त्यांना सुद्धा वाईट वाटेल, काय माझी प्रजा होती, काय आत्ताची प्रजा आहे. म्हणून संस्कार बाळगाकडे. या ठिकाणी परमार्थात यायला कसलीच लाज धरू नका. विठ्ठल विठ्ठल. जग काय म्हणेल याच्याकडे तुम्ही विचार करू नका. आणि ज्याच्याकडे आहे ना तेवढ्यामध्ये समाधानी राहा. रोजचं एकदा त्या मरणाला आठवा गडे. संपत्तीवर गर्व कधी होणार नाही. एक जणाने आम्ही कीर्तनाला गेलतो, त्या ठिकाणी नेलो, चहा पाण्याची व्यवस्था झाली उत्तम प्रकारे. मला म्हणते, ताई दार आपलं 30,000चं आहे. आता याच्या सोबत येणार Oh
बडाई. आता 30,000चा दरवाजा म्हटलं मी तर शॉकच झाली. म्हणलं बरं काका, सोपा आपला 32,000चा आहे. म्हणलं बरं, सोबत काय येणार आहे? काहीच नाही. मुळव्यात होता, बसा येत नव्हतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्या साध्यासाठी आपण इथे आलो आहोत ते साध्य प्राप्त करा मायबाप. काय साध्य आहे आपलं? अरे आत्मानं सततम रक्षर, स्वतःचं आत्मकल्याण करून घ्या. कारण एका गावामध्ये एक साधू महाराज उतरले होते. त्या साधू महाराजांच्या दर्शनाला अनेक प्रकारे समाज यायचा, अख्खं गाव यायचं. त्याच्यामध्ये एक तरणा बांड मुलगा यायचा आणि त्याचं नाव होतं बाळू. साधू महाराजांनी त्या मुलाकडे पाहायचं आणि त्याला सांगायचं, बाळू आत्मानं सततम रक्षर, आत्मकल्याण करून घे. त्यानं सांगायचं, महाराज अहो नुकतंच माझं लग्न झाले, माझी बायको माझ्यावर खूप प्रेम करते, माझे आई वडील सगळ्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, मग मला तुम्ही आत्मकल्याण करून घे असं का सांगत असतात? त्यांनी सांगितलं, माझं यातच कल्याण आहे. महाराज म्हणले, बाळू लक्षात ठेव, ते कल्याण नसून भिवंडी आहे. पटवून देतो मी तुला. जरा 4Gचीच रेन लागते कळायला बरं का, स्पीड जास्त आहे मला. विठ्ठल त्याला सांगितलं 2 तास माझ्याकडे येत जा. बाळू ठरल्याप्रमाणे साधू महाराजांकडे 2 तास यायला लागला. साधू योगी होते, योगी साधू होते. त्यांनी बाळूला योग साधना शिकवली आणि बाळू 3-3 तास प्रेतासारखा पडून राहू लागला. त्या बाळूला सांगितलं, बाळू उठ, तुझ्या परीक्षेची वेळ आली आता. बाळूने सांगितलं, कसली परीक्षा? अरे तुझी बायको किती वाजता उठते? म्हणे 5 वाजता. तू किती वाजता उठतो? 5:45 वाजता. म्हणे आज 6ला, आज तू कणे 5:30लाच समाधी लावायची. बरोबर आहे का? बाळूने सांगितलं, अहो महाराज मला घरचे जाळून टाकतील, मेला म्हणून मला जाळून टाकतील. असं काय करता? नाही रे, मी तुला तेव्हाच सोडवेन, अंतकाळी माझ्या येती सोडवन. ठरल्याप्रमाणे बाळू घरी आला. बायको 5ला उठली, पतीला उठवायला गेली 5:30ला. हो उठा. बाळूने समाधी लावली. बाळूने समाधी लावली. पत्नीनं पाहिलं, पती काय आवाज देत नाही. उठा, म्हशीच्या धारा काढायच्यात, दूध डेअरीला जायचंय. डेअरीला नाही बरं का, डेअरीला. उठा पटकन. बाळू काय हाले ना, लक्षात आलं. रडू लागली, आक्रोश करू लागली. तेव्हा सगळे पाहुणे रावणे सगळे जमा झाले की ते काय तिथे रडत बसले काय. आले की बाळूची जंक्शन तयारी चालू केली. सुतळी, बांबू, मडक, जमके तयारी बाळूची. आणि मग तेवढ्यामध्ये त्याला उचलणार. 3 तास झाले त्याला उचलणार की साधू महाराज आले आणि त्यांना पाहून मग घरच्यांना उमाळा आला. बाळूची आजी म्हणाली, महाराज अहो जायचे दिवस आमचे, माझ्या नातवाला घेऊन गेला. यम काय आंधळाय का? अहो त्याला काय माझी चिठ्ठी सापडली नाही का? आणि रडू लागली आजीबाई. साधू महाराजांनी आजीकडे पाहिलं, म्हणजे मी चिठ्ठी सापडून देतो, थोडंसं थांब. 5 मिनिटं थांबा म्हणले आजीबाई. आजीबाई रडायला लागल्या. मुलाचे वडील, आई, बायको सगळे रडायला लागले. आप्त त्यांनी बाळूपाशी गेले ना असा हात लावला. बाळूची समाधी जागी झाली. त्याला सांगितलं, गप्प पडून राहा. त्यांनी सांगितलं, शांत पडून राहा, हे सगळे तुला दाखवून देतो. त्या ठिकाणी महाराज बसलेले आहेत आणि सांगितलं, हो हे बाळ जिवंत होऊ शकते, रडू नका. आणि मग जिवंत होऊ शकते म्हटल्यानंतर वा वा वा, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, सगळ्यांना आनंद झाला. साधू महाराज आमचं बाळ जिवंत कसं होईन ते सांगा. म्हणले, काही नाही, 1 गिलासभर दूध आणा. दूध आणलं. म्हणले, चमचा आणा. चमचा आणला. साधू महाराजांनी कसली तरी वली काढली आणि त्याच्यामध्ये सोडली. कसली वली? करण महाराज पिठी साखर होती, मिक्स केली आणि सांगितलं, हो जो कोणी हे दूध घेईल तो मरेल आणि हे बाळ जिवंत होईल. आजीबाई जरा या पुढं दूध घ्या. आजीबाईने असं रागानं पाहिलं. जोगड्या, तुला काय मी म्हातारी दिसते का? मी दूध घेणार नाही. मग बाळूला टच केलं. ऐक, तू म्हणत होता ना माझ्या आजीचं माझ्यावर खूप प्रेम आहे, ऐकले का? आणि मग वडिलांकडे गेले. वडील म्हणाले, मी काय हे दूध घेऊ शकत नाही, बँकेचे कारभार माझ्याच हातात आहेत बा. आईकडे गेले. आई साहेब तुम्ही दूध घ्या, तुम्ही मराल, तुमचं बाळ जिवंत होईल. आई साहेब म्हणाल्या, नुकतंच माझ्याकडे गृहमंत्री पद आलेले, सासूबाई आताच रिटायरमेंट झाल्यात, म्हणून मी काय हे ग्रहपद सरासरी सोडणार नाही. आता कोण राहिलं महाराज? पत्नी. बायकोकडे गेले आणि म्हटले, बाळ हे दूध घेतो. ती काय म्हटली असं नो, मी घेते, माझे पती जिवंत होतील. ती म्हणली, महाराज मी दूध घेणार नाही,
पण लक्षात घ्या दूधही घेणार नाही, मी दुसरा नवरा करीन पण दूध घेणार नाही. बाळूचे डोळे तर मधातच पांढरे झाले. बाळूनं पटकन पांघरून काढलं. महाराजांनी परत झाकलं. थांब 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 2 मिनिटं म्हणले. महाराज म्हणले कोण दूध घेतंय? कोणी काय समोर येणार. पाहुणे रावणे म्हणले बाहेर कोण आलेत आम्ही बघून येतो. सगळे पाहुणे रावणे पळून बाहेर गेले. मग साधू महाराजांनी त्याला खुणवलं. बाळूच्या लक्षात आलं अरे 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 साधू महाराज म्हणत होते ते खरंच आहे की कोणीच नाही रे कोणाचं नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी हो नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी हळदी जातील एक प्राणा माझे माझे म्हणून हळदी जातील एक प्राणा माझे माझे म्हणून नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी आणखी नाचले प्राणा माझे माझे म्हणून आणखी नाचले प्राणा माझे माझे म्हणून बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयी रे बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे मेळा मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे राजा मायेचा बाजार राजा मायेचा बाजार नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही रे नाही कुणाचे नाही कुणाचे महाराज खूप सुंदर गायलं तुम्ही बरं का. तुमच्यासाठी एक श्लोक म्हणावा वाटतो. बक शुक्ल हंस शुक्ल को भेदो हंस बकयो. बगळा आणि राजहंस सारखेच असतात पण बगळा काय करतो दूध आणि पाणी जर एकत्र करून ठेवलं तर तो सगळंच घेतो. बकाचे गावी घेपे क्षीर नीळ सकळ ही बर का. पण राजहंस मात्र कसा असतो क्षीर निवडिते पाणी चोची हंसाचे आणि विठ्ठल 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 काय काय ठिकाणी बर का महाराज इथं खूप छान संगती लागली. काय काय ठिकाणी वसंत समयो प्राप्ती आणि काक काक हन पिक पिक विठ्ठल विठ्ठल तुम्ही जाणते आहात त्यातले म्हणून थोडस बोलले बर का. अरे बाळूच्या लक्षात आलं. साधू महाराज म्हणाले कोण दूध घेते का मीच घेऊ आणि तुम्हीच घ्या म्हटल्यानंतर सगळे म्हणाले साधू महाराज तुम्ही जर दूध घेतलं तर कळसापर्यंत मंदिर बांधू. 5 समाज कसा साधू महाराजांच्या मुळावर टपलेला. तुम्ही जर दूध घेतलं तुमची जंक्शन पुण्यतिथी करू. गाव महाराज मारुतीचं मंदिर असू द्या महादेवाचं मंदिर असू द्या कळस चढवायला ब्रह्मचारी महात्म्याला आणतात. का हो का बरं आणतात. उद्याच ब्रह्मचार्याचं कीर्तन आहे बघा. त्याचं कारण आहे वरून ब्रह्मचारी पडला आणि तो जर मेला तर ब्रह्मचारी मेला मागन पुढं फुफुटा उड. पण ते सुद्धा हुशार झालेत आता. ते खालीच कळसाला हात लावतात आणि म्हणतात बाबाला वर चढणं होत नाही आता तुमच्या गावातली मुलं चढवा. विठ्ठल साधू महाराजांना भूक लागली होती. साधू महाराजांनी ते दूध घेतलं.
गटा 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 पिऊन घेतलं. महाराज समाज बाळू कधी साधू महाराज बाळू कधी उठतो याच्याकडं कमी लक्ष, साधू कधी मरतो याच्याकडं टोकलावून बसले होते. धन्य माता पिता तयाचे त्यांना धन्यवाद बर का. विठ्ठल मला जरा बोलण्याचा हे बर का. हरी म्हणून आत्मकल्याण करून घेणं महत्वाचं आहे महाराज. विशेष रूपाने पाहायला मिळते गावगाव बर का. खूप छान या ठिकाणी तुम्ही नियोजन केले. अनेक ठिकाणी महाराज आवाजाबद्दल तक्रार, व्याख्यानाबद्दल तक्रार, काही ठिकाणी डिस्प्ले बघून तारका. बरोबर आहे का महाराज. डिस्प्ले पाहिला की तारका, पण असं व्हायला नको. कारण मोठाही महाराज तेच ज्ञान सांगणारे, छोटाही महाराज ते ज्ञान सांगणारे. कीर्तनकाराकडून विनोदाची अपेक्षा करू नका, त्याच्याकडून ज्ञान काय घेता येईल याची अपेक्षा करा. विठ्ठल म्हणून देवाची द्वारी उभा क्षण भरी. क्षणाचा अर्थ एवढा आहे. पूर्वीच्या कालमापनामध्ये या क्षणापेक्षा कमी अंक कोणता येतो? पळ. तुकोबाराय म्हणतात जिव्हे झाला चळ नेघे अवसान ते पळ. क्षणापेक्षा सूक्ष्म असा पळ आहे. तेवढं सुद्धा हो तुकोबारायांच्या जीवनाचा जर विचार केला मायबाप, त्यांच्या जीवनामध्ये 3 सेकंद वाया गेले. कोणते? शिंक जांभळी खोकला तुकाची वेळ वाया गेला. आपल्या 24 तासामधले 3 सेकंद सुद्धा भगवंताला नाहीत. मोठी शोकांतिका आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांचा जर विचार केला, मोठा अतिरेक होता त्यांच्या जीवनामध्ये. नामचिंतनाला वाहिलेलं जीवन जर कोणाचं असेल, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचे अवघं जीवन परमार्थाला वाहिलं. त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या रिद्धी सिद्धी आलिमा गलिमा सगळं त्या ठिकाणी प्राप्त झाल्या होत्या, पण त्या सिद्धीचा वापर कधी संसारासाठी केला नाही त्यांनी. कारण तुकोबाराय संत कसे असतात सांगू का मायबाप. एक दिवस जगद्गुरु तुकोबाराय रस्त्याने चाललेले आणि रामदास स्वामी तिथे बसलेले होते. पाण्यामध्ये दगड घेतला टाकला, तो बुडाला. आणि मग आमच्या तुकोबारायांना रडू आलं. रडले. काय झालं तुकोबाराया? डोळ्यात पाणी का आणलं? त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात बुडते हे जाना खवे डोळा येतो कळवळा म्हणूनिया. संत काय करतात? अहिता पासोनी काढीती हित देवनी वाढविती. एक आई बापाच्या पाठीमागं जर विचार केला तर ते संत आहेत मायबाप. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितले तुम्हाला जर याच्यातून बाहेर निघायचंय, संसारामधून जर बाहेर निघायचंय, मुक्ती प्राप्त करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्हाला सांगितलं नाही संसार सोडून तुम्ही कुठे जा, अजिबात नाही. संसारात असून संसारी असावे,
असोनी नसावे. मग काय करावे, काय करावे? अभंगाच्या द्वितीय चरण. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणा हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण हरी पुण्याची गणना हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, केवढंही संकट आलं तरी त्याचं काय होणार आहे, सुखात रूपांतर होणार आहे. मध्ये फेसबुकवर एक बातमी म्हणजे न्यूजला आलतं, एका माणसाचे ठोके काळजाचे कमी पडू लागले तर त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं पुण्यामध्ये. त्या व्यक्तीला 10 मिनिटं विठ्ठल 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 म्हणायला लावलं, त्याचे ठोके ऑटोमॅटिक बरोबर झाले. मग तुम्ही विचार करा, विठ्ठल म्हणायचं का काय म्हणायचं? विठ्ठल विठ्ठल. एवढी ताकद या नामचिंतनामध्ये आहे. पैसा 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 काही करू शकत नाही बरं का, काहीच करू शकत नाही महाराज. त्याच्यामुळं राज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पैसा काहीच करू शकत नाही. म्हणून भगवंताचं नामचिंतन सर्व काही करू शकतं. अनेक प्रकारचे रोग नाहीसे होतात ह्या नामचिंतनाने, अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात या चिंतनाने. अनेक प्रकारचे घरातले क्लेश दोष जर नाहीसे होत असतील तर ते नामचिंतन ही साधना आहे. विठ्ठल म्हणून हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्य एवढं वाढेल त्याची गणना कोणी करू शकणार नाही. म्हणजे याचा अर्थ पापापासून आपण मुक्त होणार. बरोबर आहे का नाही? या पापाचे 3 प्रकार आहेत, पाप, उपपाप आणि महापाप. या महापापाचे 5 प्रकार आहेत. कोणते ते? ब्रह्महत्या, सुरापानम, स्थेयम, दुर्वांगणागमन. ब्रह्महत्या, ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या एखाद्या पुरुषाची हत्या करणं म्हणजे ब्रह्महत्या, हे महापाप आहे 1 नंबरचं. 2 ब्रह्महत्या, सुरापानम. सुरा म्हणजे चाकू नसतो का भाजी कापायचा, तो उखळून प्यायचा किंवा तसाच गिळायचा, अजिबात नाही. सुरापानम म्हणजे दारू. दारूचा 1 थेंब सुद्धा घेतला मायबाप तरी ते महापाप आहे, लक्षात ठेवा. सुरापानम, स्थेयम, चोरी करणं महापाप आहे 3 नंबरचं. 4 गुरुभ्यांगणागमन, दुर्वांगणागमन म्हणजे श्रेष्ठ स्त्रीची संभोग करणं, याला 4थं महापाप म्हटलेलं आहे. आणि 5वं महापाप कोणतं महाराज?
या चारही पापाची जो संगती करतो त्याच्या चारही पाप ज्याच्याकडे आहेत आणि त्याची संगती आपल्याला घडणं म्हणजे पाचवं महापाप आहे. मग या पापापासून मुक्ती कुठं मिळत असेल तर ते आहे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची. हरी तुम्ही मनार सकळ हरी 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 तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. म्हणून या ठिकाणी दुसऱ्या चरणात जे सांगितलं आहे पुण्याची गणना कोण करी. पुण्याचे अनेक प्रकार आहेत महाराज. सडळ हाताने पट्टी देणं, दान करणं हेही एक प्रकारचं पुण्यच आहे बघा. पण आपण पट्टी द्यायचं म्हणलं की हात झटकीतो, पट्टी द्या वाटत नाही. ज्यानं कोणी पट्टी दिली नाही त्यानं आणून द्या रे बाबा बरं का. ज्यानं कोणी पट्टी दिली नाही त्यानं त्यांच्या घरच्याकडे जायचं. घरच्याकडे गेले की बरोबर पट्टी देतील बघा. विठ्ठल विठ्ठल. मग संसारामध्ये राहा तुम्ही. संसारातून बाजूला या म्हटलेत का. स्वतः ज्ञानोबरांनी सांगितले अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. एकदा हाताला पण ऊर्जा मिळून जरा गरम वाटल. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. स्वतः ज्ञानोबरांनी सांगितले ना संसारातून बाजूला या म्हणून सांगितलं नाही त्यानं. काय सांगितलंय. संसारात असून सुद्धा तुम्ही देवाचं नाम चिंतन करू शकता. वेद शास्त्र उभारी बाह्य सदा कायम कमी बर का दादा. हो असोनी संसारी जिव्हे वेग करी. या जिव्हेला काम द्या. कोणतं काम द्या. चुगली करायचं नाही, निंदा करायचं नाही. ही अशीन ती तशीन, हा असान तो तसा. एखाद्याला जर म्हटलं ना हेच चालू किशोर महाराज हेच चालू आहे. एखाद्याला म्हटलं आमचे साबळे महाराज ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, दुसरा म्हणतात रिक्काम टेकडाय म्हणून करतात. मग तू काय करतो. ह्या खाल्ल्या आळीपासून वरल्या आळीपर्यंत
आग लावायचीच कामं करतो. घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. तुका म्हणे साचे कर्म व्हावे साये, तुका म्हणे कर्म व्हावे साय, म्हणे साचे कर्म व्हावे साये, सल्ल कर्म व्हावे साय. घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. आता इथं कसं झालं, एक एका होणी बळी ये रे. डबल कोयता हाणून गाडी भरायलेत, पण आमची गाडी तशीच चालली बघा. पुन्हा म्हणाय नको की कीर्तनकारांनी काय सांगितलं. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. तो काय करत असतो, ग्रस्त खाल्ल्या गल्लीपासून वरल्या गल्लीपर्यंत आग लावायची कामं करतो. मग तुम्ही लक्षात घ्या, सगळ्या वस्तूच्या किमती महाराज वाघ महाराज वाढल्यात. काय वाघच नाड ना, हा हा सगळ्याच वस्तूच्या किमती वाढल्यात. काडीपेटीची किंमत वाढली का, 50 पैसेच राहिली. म्हणून मायबाप लक्ष देऊ नका कोणाकडे. जग काय म्हणेल याच्याकडे लक्ष देऊ नका. विशेषतः तरुण मंडळी, तुम्ही तर अजिबात लक्ष देऊ नका. एखाद्या मुलाने गावात मुलगी नाही अशी सुंदर देखणी मुलगी जर बायको म्हणून करून आणली आणि त्याचं वय 32-33 वर्षाचं असं, आता सरासरी ह्याच वयामध्ये मुली मिळाल्यात. मुलीचा दुष्काळ आहे, बरोबर आहे का नाही. त्याने जर मुलगी करून आणली तर त्याला तोंडाव त्याचेच मित्र काय म्हणतात, लक्षात घ्या. वा काय चॉईस आहे, किती सुंदर आहे बायको तुझी देखणी. आणि तो जरा पुढे गेला की ते काय म्हणतात, तो कसा, ती कशी, याला दिली कशी. तोंडात हाणून घ्यायची बारी का नाही. समाज कसंच जगू देत नाही. थोडा पुढे अंतरावर गेला आणि त्यानेच जर एखाद्या घरची, मोठ्या घरचा श्रीमंत मुलगा आहे आणि कुरूप मुलगी गरीब घरातली जर सून म्हणून करून आणली, बायको म्हणून करून आणली, त्याचे मित्र त्याला म्हणतात कर्ण महाराज. त्याला म्हणतात वा काय चॉईस आहे. थोडा पुढे गेला तो म्हणतात, तो कसा, ती कशी, नालायकाला दिसली नाही का, केली कशी, तुला काय करायचंय, गपचिप तंबाखू चोळ ना. विठ्ठल विठ्ठल महिला मंडळ थोडंसं लक्ष द्या. तुम्ही आता कीर्तनाला आल्या, पटापट बोला. आल्या की नाही, सुंदर असा मेकअप केला, छान अशी साडी घातली, लवून चोपून चलू लागले ना. तुमच्या मैत्रिणी तुम्हाला तोंडाव काय म्हणतात, चालली का कीर्तनाला, लई छान दिसायलीच बघ. समोर गेले की म्हणतात, बघ कशी नटून चालली. तर जसं काय हिल्लाच तिथं उभा टाकायचे. चापून चोपून चाललं तरी लोक नाव ठेवतात. थोडंसं उड्या मारीत चाललं, बघ कशी उड्या मारीत चालायली. हा समाज कसा आहे, असंही जगू देत नाही, तसं जगू देत नाही. उड्या मारीत चालली, बघ कशी उड्या मारीत चालली. डोलत चालली, बघ कशी नाचत चालली. चापून चोपून चालली, बघ कशी शायनिंग होणार. मग असं कोण म्हणतंय, असं कोण म्हणतंय, लोक. मग हे लोक कोण आहे, तुम्हीच लोक ठरवा. विठ्ठल विठ्ठल माणसाने ज्या ध्येयासाठी आलं ते ध्येय प्राप्त करायचं. याच देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. काय करायचंय, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो दिया, आए जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. भगवान के नाम से भगवान के नाम से
क्या किया तूने जीवन गमा दिया, व्यर्थ आयुष्य गमवले आणि काय केले? अरे अमृतासारखं भगवंताचं नाव सोडून दारू पीत बसलो. किती शोकांतिका आहे मोठी. आजकालचे 14 ते 22 वर्षातले तरुण या जरा धरून इकडे समोर आणा, त्यांना थोडंसं तुमच्याकडे येत आहेत नाही तर. ज्या 14 वर्षामध्ये ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, हरिपाठासारखा ग्रंथ लिहिला, अनुभव चांगदेव 65 अमृतानुभव, आणि अरे हे ग्रंथ आपल्याला नावाने तोंडाने नाव सुद्धा घेता येत नाही एवढे पवित्र ग्रंथ त्यांनी कुठल्या रेंजमध्ये लिहिले हो? 14 ते 22. आपलं कार्ट काय म्हणतं 16 वर्ष धोक्याचं आहे का? एक मागं सरकून हाणव मोक्याच आहे ते. कारण हे आयुष्य 16 वर्ष म्हणजे कसं टर्निंग पॉइंट आहे जीवनाचं. अरे या आयुष्यामध्ये सद्गतीला जाता येतं ना अधोगतीला येता येतं. म्हणून 14 वर्षाचे आणि 16 वर्षाचे 22 वर्षाचे हे जे कार्टेत ना त्यांच्याकडे आईबापाने जरा लक्ष दिलं पाहिजे. ज्ञानोबारायांचा हरिपाठ प्रत्येकाच्या घरात असतो. प्रत्येकाने रोज संध्याकाळी हरिपाठ घेतला पाहिजे. घरातून बाहेर निघताना ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ आहे 5 तरी ओव्या त्या ठिकाणी वाचल्या पाहिजे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी. अरे जगद्गुरु तुकोबराय साक्षात घरात आहेत गाथ्याच्या रूपानं. त्या जगद्गुरु तुकोबरायचा गाथा उघडा, निदान त्याचं दर्शन तरी घ्या. माथा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल काहीतरी नाव कमवा गड्या, काहीतरी नाव कमवा. नुसतं शिवाजी महाराजांना राजे म्हणून चालत नाही, हातात झिपऱ्यान वाढवून चालत नाही, कानात बाळी घालून शिवाजी महाराजांसारखा गंध लावून कोणी त्यांच्यासारखं होऊ शकत नाही. त्यांचे विचार आचरणात आणा आणि नंतर मग छत्रपतींचं नाव घेतलं की हृदय दाटून येतं. जगणं कशाला म्हणते सांगते तुम्हाला. दंगल झाली, दंगल कधी झाली काय झाली सांगायला वेळ नाही. 10 मिनिटात कार्यक्रम कंटाळे का भाऊ. ऐका, दंगल झाली. एका घरामध्ये एक यौन कन्या दोन्ही गुडघ्यामध्ये डोकं घालून रडत बसली होती. आईबाप यायला उशीर झाला. तिचे आई वडील कामाला गेले होते. तेवढ्यात काही तिला रस्त्यानं चालणाऱ्या गुंडांनी पाहिलं. आवाज द्या थोडासा. गुंडांनी पाहिलं दादा आणि त्या मुलींनी त्यांच्याकडे पाहिलं. अरे आता गुंड आलेत, आपल्याला घराच्या बाहेर पडल्याशिवाय आपल्या इज्जतीचं रक्षण होणं शक्य नाही. गुंड त्या मुलीच्या पाठीमागं लागले. मुलगी उठली, खिडक्या लावल्या, दार उघडलं आणि जीवाच्या आकांताने धावू लागली. धावली. प्रत्येक जण रस्त्याने दिसल त्याला म्हणाली दादा वाचवा हो मला, दादा वाचवा हो मला. प्रत्येक जणाकडे धावली, कोणी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. गेली, पळत गेली आणि एका वट्यावर थांबली. थकली. मुलीची लेकीची जाते बिचारी, थोडीशी थकली. किती पळणार आहे, पळून दमली आणि त्या अवस्थेत वट्यावर बसून असं तिनं पाहिलं. एका घरामध्ये खिडकीतून उजेड दिसला तिला. तिथं गेली दादा, खिडकीतून आतमध्ये डोकावून पाहिलं. तशी समोर आली. दाराला थाप मारली. दादा दार उघडा. आणि दार उघडलं. त्या घरामध्ये 26 वर्षाचा तरुण होता. तरुण तडकदार, धिप्पाड छातीचा आणि तो हिंदू समाजाचा मुलगा होता. त्यानं घर उघडलं, कडी उघडली, ताईला आतमध्ये घेतलं. सांगितलं दादा माझं रक्षण करा हो, तुमची बहीण असती तर तुम्ही रक्षण केलं नसतं का दादा. तसं म्हटल्यानंतर तरुणाने सांगितलं ताई पाठीमागं होय. तरुण बाहेर निघाला आणि त्या मरतुकड्यात गुंडांना कळालं तरुण केवढा आहे. 26 वर्षाचा तरुण आहे, धिप्पाड छातीचा आहे आणि आपण मरतुकडे आहोत. कलटी हल्ली पळाले. हा घरात आला. रात्रभर डोळ्याला डोळा नाही. तो मनात म्हणाला ही मुलगी आहे, माझ्या घरी आली, विचार कसा केला नाही, माझ्या घरात बिनधास्त आली. मीही 26 वर्षाचा, माझ्याही मनात काही आलं असतं तर मीही काही कृत्य करू शकलो असतो. पण एवढी निर्भीडपणे माझ्या घरात शिरली. विचारणार. आणि मग सकाळ होताच ती मुलगी उठली. डोळ्यात आशू, तोंडावर हसू. त्या मुलीनं पाहिलं. येते दादा मी. थांब ताई, निर्भीडपणे माझ्या घरात शिरलीस, तू कसा विचार केला नाहीस. मीही 26 वर्षाचा तरुण आहे, माझ्याही मनात काही आलं असतं तर मीही तुझा घात करू शकलो असतो. मुलीनं हसत त्याला उत्तर दिलं दादा अरे ज्या वेळेला तुझ्या खिडकीतून बाहेर प्रकाश दिसला ना दादा, तेव्हा तिथून मी आतमध्ये पाहिलं. अरे खिडकीतून मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला रे तुझ्या घरात आणि म्हणून मी आतमध्ये आले. मला माहिती आहे दादा, ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे त्या घरात आपल्यावर कधी अत्याचार होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की. माझी जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळा,
एकच राजा इथे जन्मला, हो 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 एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, हो माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. पर्वत केली दुधाची तुझ्याची जागा, पर्वत केली दुधाची तुझ्याची जागा, महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, महाराष्ट्राचा राजा महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. असं नाव कमवा गडे, टाळ्या वाजवा जरा. अरे आजही म्हणावं वाटतं, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. अरे त्यांच्या स्वराज्यामध्ये आपण राहतो, थोडंसं नीतिमत्ता, थोडंसं आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. प्रत्येक स्त्रीकडं माता आपली बहीण आहे, आपली आई आहे, अशा भावनेनं बघायचं आणि कधी कोणाची तुलना परिस्थितीशी करायची नाही करायची. अहो आजकाल कीर्तनकाराकडं सुद्धा परिस्थितीकडं पाहून कीर्तनाच्या तारखी देण्यात येतात, कारण तो आमच्या तोलाचा आहे का, मोलाचा आहे का, तुला काय सोयरीक जोडायची का? बरोबर आहे का? जातीपात आणि परिस्थितीचा विचार करू नका. अरे आता मागेच प्रमाण होऊन गेले, सुंदर प्रमाण झालेत, हे सगळं इथंच राहणार आहे, ह्या प्रमाणात राहू नका, काही सोबत येणार नाही. आपुला आपण करावा विचार, बर का? माणसानं जीवनात येऊन विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून संसारामध्ये राहून सुद्धा काय सांगितले ज्ञानोबा यांनी, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाय सदा विठोबा रखुमाई. ज्ञानोबरायांनी जशी मला बुद्धी दिली, जशी माझी मती चालली, जे काही ज्ञान आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला, बरं का? येथा सांग माझ्या वाणीतून कोणाला माझ्या शब्दाने जर ठेच पोहोचली असेल तर ते माझे मला परत करा दादा हो. कारण 3 चरण मी सोडवलेले आहेत, 4थ्या चरणाला वेळ नाही, टाईम झालेला आहे. तसं तुम्ही इथंच जांभळ्या द्यायलात आणि मीही दिवसभर उपवास होता, मला आज जेवण केल्यामुळं आवाजावर थोडंसं बाबावाला, हे बघा इथंच तुम्ही नाही हो बाबा, तुम्ही तर नुसते फेट्यानं बाबा आहे, तुम्ही तर किती तरुण आहे. ऐका ज्ञानेश्वर